नमस्कार, माझं नाव सतीश दिगंबर पाटील। जय जऊ जय शिवराय। महाराष्ट्र शासन हे मराठा समाजाशी खेळ करत आहे। मराठा समाजाचा विषय आता सीईटी परीक्षा असतील, लेकराची हे असतील, हे दिलो 10% आरक्षण दिलो, हे दिलो, हे पूर्ण चुकीचं देऊन कोणतंच सर्टिफिकेट निघत नाही मराठा समाजाचं। ईडब्ल्यूएस म्हणून मराठा समाजाला बाजूला काढले। सर्वात मोठं नुकसान झालं की मराठा समाज ईडब्ल्यूएसचा फायदा देखील घेता येत नाही आणि ईसीबीचाही फायदा घेत नाही। आमचे विद्यार्थी परेशान गल्लोगल्ली हिंडत आहेत। जरांगे पाटील साहेब आंदोलन करोडोचे मोर्चे निघून शासन दखल घेत नाही। आता आम्हाला गल्लोगल्ली मोर्चा करायचे येत आहे, तरी बी शासन आमच्यावर अन्याय करत आहे। महाराष्ट्र शासन हा मराठा समाजाच्या विरोधी आहे की काय? आम्हाला जगणं अवघड होऊन गेले। लेकराला शिकवायचं म्हणलं की लेकरू धासत खाऊ लागले। बाबा माझं हे कागद मराठा समाजाचा विषय आला, तुमचं हे नाही, तुम्हाला ईसीबीसी नाही, तुम्हाला ईडब्ल्यूएस नाही, तुम्हाला मराठ्याला लागू नाही, असं म्हणल्यानंतर आमची मानसिकता बिघडून चालली आहे। मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र मागायला गेलो, हे मराठ्याला लागू नाही। ईसीबीचा म्हणलो, हे तुम्हाला लागू नाही, हे तुम्हाला मराठ्याला लागू नाही। मग मराठा समाज भरायचं तर कुठे फॉर्म? हे शासन मुद्दा म्हणून मराठा समाजावर अन्याय करत आहे। हे कुठं थांबलेलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र शासनाला आम्ही जागा दाखवून देऊ। केवळ ही महाराष्ट्र शासन सरकार जे आहे केवळ ही मराठा विरोधी आहे। मराठा त्यांना जमत नाही। मराठ्यावर अन्याय का होत आहे? एवढे मोर्चे निघून आमच्या कोणत्याच मागण्या उरपाटी आमच्या मागण्याला हे करून दुसऱ्या समाजाला उचकून दुसऱ्याच मान्य करत आहेत। आमचं नाव हे करून महाराष्ट्र शासन हा मराठा समाजाविरोधी शासन आहे। ह्याला कुठं आळा घातला जरांगे पाटील साहेब खूप करत आहेत, त्यांच्या मागणीकडे त्यांनी लक्ष देत नाहीत। आम्ही गल्लोगल्ली मोर्चा करत आहोत, आमच्याकडे लक्ष नाही। मराठा समाजाच्या विरोधी शासन आहे।